बसच असते ना ती. आज ग्रामपंचायत लोतोळा येथे उपोषणकर्ते छाया सुनील क्षीरसागर यांची मुलाखत घेत आहोत. ताई, आपलं नाव काय? छाया सुनील क्षीरसागर. तुमचं कशासाठी उपोषण आहे? हे रोड आणि नाली. तुम्ही याची ग्रामपंचायतला हे नोटीस दिली? हो दिली, बऱ्याच लोकांनी दिली, निवेदन केलं. नंतर त्याने म्हटलं बघ जसं येते तसं बोला, लढा नाही, जसं येत तसं बोल ना. जनतेची कशी कदर येणार नाही. तुझ्या भाषेत तुला उभा तू बोलतोय. तुम्ही उभे सोबत राहा, सोबत राहा ना. ती छाया सुनील क्षीरसागर यांचं कालपासून उपोषण चालू झालेलं आहे. 3 तारखेपासून जून 3 तारखेपासून यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या समस्या अशा आहेत की मागण्या अशा आहेत. एकही प्रशासनाचं उत्तर किंवा लेखी स्वरूपात आम्हाला भेटी पण नाही आहेत. ग्रामपंचायतचे सचिव आले होते? सचिव नाही आणि सरपंच पण अजूनही सुद्धा आमच्याकडे अजूनही आलेले नाही आहेत. त्यांचे लेखी पण आम्हाला सचिव आले होते. सचिवाचं असं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला 1-2 काय ट्रॅक्टर आम्ही तुम्हाला तिथं खडी टाकून देऊ आणि तुम्ही उपोषण मागं घ्या. तर आमचं आतापर्यंत आम्ही त्यांना तोंडी किंवा याच्यापर्यंत 2009 पासून आम्ही ही मागणी करत आहे. त्यांनी इकडे दुर्लक्ष केलं. मागणी कोणची आहे? मागणी आमची अशी आहे की आमच्या घरासमोर सगळी गावाची घाण येऊन तिथं थांबते. नाली नाही आहे, रस्ता नाही आहे आणि तिकडून पलीकडून यांच्या घराच्या बाजूला नाला आहे. काँक्रीट रोड नाही आहे. काँक्रीट रोड नाही आहे. त्याच्या घराच्या बाजूला तुमचा नाला आहे. हा, नाला आहे. त्या नाल्याचं पण त्यांचं जीवितहानी आहे. तो नाला तुमच्या घराला ठोस मारते. पावसाळ्यात त्याच्यामुळे तुमच्या घराचे पूर्ण नुकसान होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते त्यांना. अशा प्रकारे शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि काल आम्ही येवदा पोलीस स्टेशनला उपोषणाचा अर्ज देण्यासाठी गेल्यास उपोषणात तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आम्हाला धमक्याचे हे दिलेत. धमक्या दिल्या की तुम्ही उपोषणाला बसू शकत नाही, आम्ही तुम्हाला अंदर टाकू. त्यांची बोलण्याची पद्धत एकदम म्हणजे वेगळ्या पद्धतीची होती. जनतेनं त्यांच्यासाठी जनता तिथं मदतीसाठी जावं की त्यांच्या अशा धमकीसाठी जावं की हे कळत नव्हतं आम्हाला. म्हणजे तुम्हाला धमकी दिल्या आम्हाला. हा, उपोषण मांडू नका. आणि मला असं म्हणले की तुम्ही इथं असं करू नका की आम्ही तुम्हाला गाडीमध्ये टाकून तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू. म्हणजे कलम दाखल करू. कलम दाखल करू. अशा पद्धतीचं त्यांचा बोलण्याचं त्यांची अशी म्हणजे आपला हक्क मांडू नका असं म्हणणं. त्यांचा हक्क तुम्ही बोलूच नका अशा पद्धतीचं त्यांचा गैररोज काल माझ्याशी झाला. तरी त्यांनी आम्हाला वशी पण दिली नाही. आणि दुसरी गोष्ट, कालपासून छाया सुनील क्षीरसागर उपोषणाला बसल्यापासून यांच्याशी पोलिसांचं कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे. रात्री एखादी महिला सुद्धा नाही आहे. त्यांचा तर असा निषेध आहे की पोलीस दल जे आहे ते जनतेच्या सेवेसाठी नाही आहे. म्हणजे ते नुसतं फक्त एक जनतेला दिखावा आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण त्यांचं काही नाही. जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना आपण तिथं बसवलेलं असतं. पण जनतेचं त्यांचं काही दुर्लक्ष आहे. म्हणजे तुमच्यावर पूर्ण अन्याय म्हणजे नागरिक होऊन असं म्हणजे काही अर्थच नाही राहिलेला आहे. तुम्ही याची आमदार साहेबाला, खासदार साहेबाला 3 तारखेपासून आपण ओळशी फिरवलेली आहे. आमदार, खासदार कोणत्याच प्रकारचे अजूनही सुद्धा भेटायला आले नाही. नाही म्हटलं की बाई तू 17 तारखेला तुला उपोषण आहे, तू बसू नको बा. त्याने पाठपुरावा असा काहीच सांगितलं नाही. असं तुमचं कोणताच लेखी नाही दिलं ना, सांगितलं नाही ना, माझ्या घरी आलेही नाही. नंतर मग त्याला म्हटलं बा मी इथं बसतो, मग तुला काही काम नाही बा, तू बसू नको, तुला म्हणजे अशा गोष्टी त्याने असे उल्लेख केले. आणि ते मला सगळं देतील तर लेखी स्वरूपातच द्यावा. मला त्याने लेखी मागितली, मी त्याने लेखी मागतो. म्हणजे तोंडी नाही. जसं तुम्ही लेखी दिलं तसं लेखीच हवं. मी लेखी सर्वांचे त्याने सांगितलं बा याचा शिक्कार त्याचा शिक्कार. मी सर्वाईले नोटीस दिली आणि सर्वाईले नोटीस देऊन मग उपोषणाची तारीख घेतली. तो उपोषणाच्या तारखेपर्यंतही त्याने मला काहीच रिप्लाय दिला नाही त्याचा. कोणत्याच प्रकारचा कोणाचे फोन सुद्धा आले नाही. मी मला जीव धोक्यात घालून रात्री वाणीराने इथला त्रास दिला मला. तरी मी एकटीच बसली इथं. कोणीच नव्हतं. सदस्य नाही, सरपंच नाही, पोलीस पाटील नाही, कोणीच नाही. एकटीच होती मी इथं. गावातील कोणताच नागरिक नाही ना, महिला नाही ना, कोणीच नाही. एक लहान लेकरूही नव्हतं इथं.
म्हणजे प्रशासनाला तुमची या उपोषणाची कोणतीच हे नाही, नाही, म्हणजे दखल घेण्याची त्याची तयारीच नाही. कोणच नाही घेतली. माजी सरपंच बाई याच्यावर तुमचं हे ग्रामपंचायत कार्यालय लोतोळा या महिलेचे उपोषण चालू असताना कोणत्याच कर्मचाऱ्यांनी यांची देखभाल घेतलेली नाही आहे. यावरून असे निदर्शनात येते की यांच्या उपोषणाची त्यांना ते मरो की तरो अशा स्वरूपाचे हे त्यांचे वाक्य आहे. तरी यावर आता कोणता निर्णय घेतील हे जनता बघणार आहे.